आज अनेक वर्षांनी मला पुन्हा जेजुरीच्या सिंहासनावर विराजमान व्हायचे आहे। आज पुन्हा मला माझ्या प्रजेच्या प्रती असलेले माझे दायित्व निभवायचे आहे। या प्रधानजी, मी तुमचीच वाट पाहत होतो। देवा, पहिल्यांदा जेव्हा जेजुरीत मी तुमच्या समवेत राजवाड्यात आलो होतो तो दिवस आज मला आठवतो आहे। होय प्रधानजी, मला देखील आज सारे काही पुन्हा नव्याने अनुभवत आहे असे वाटत आहे। प्रधानजी, कित्येक वर्ष ह्या साऱ्यापासून मी दूर होतो। देवा, तुमच्या ह्या रूपाचे दर्शन घेण्यासाठी तुमचे भक्त सदैव उत्सुक असतात। आज अनेक वर्षांनी जेजुरीत भक्तांना तुमचे दर्शन घडणार आहे। आज तुम्ही राजसभेत येणार म्हणून सारे जण आनंदी आहेत। प्रधानजी, ह्या शिवलीलेत तुमचे आणि लक्ष्मी देवींचे कार्य अत्यंत मोठे आहे। मी इथे जेजुरीत नसताना देखील तुम्ही आणि लक्ष्मी देवी म्हाळसे बरोबर होतात। प्रधानजी, तुम्ही राज्यकारभाराची घडी विस्कटू दिली नाही आणि म्हाळसेने देखील तिचे दायित्व उत्तमरित्या सांभाळले आहे। होय देवा, जेजुरीच्या सिंहासनावर सम्राज्ञी म्हणून बसल्यानंतर कधीही जेजुरीच्या प्रजेच्या अपेक्षांची पूर्तता त्यांनी केली नाही असे झाले नाही। कितीही संकट आले तरी म्हाळसा देवींनी प्रजेची कधीच हानी होऊ दिली नाही। प्रधानजी, सम्राज्ञी म्हणून म्हाळसेने तिचे दायित्व उत्तमरित्या निभावले आहे ह्याचा मला आनंद आहे। देवा, आज पुन्हा एकदा म्हाळसा देवी आणि तुम्ही एकत्र सिंहासनावर बसून राज्यकारभाराचे निर्णय घेणार। तुम्हाला दोघांना एकत्र पाहून पुन्हा एकदा सगळ्यांना फार आनंद होणार आहे। काल देवांची आणि म्हाळसाची गडावर भेट झाली, पण त्यांच्यात काय बोलणं झालंय हे अजूनही मला म्हाळसाने सांगितलं नाही। मला कसं कळेल त्यांच्यात काय बोलणं झालं ते? लतिका, काय म्हाळसा? अगं तू अशी अचानक कोणत्या विचारात पडलीस? म्हाळसा, आज अनेक वर्षांनी तुला आणि देवांना एकत्र सिंहासनावर बसलेलं बघायला मिळणार। हो, याचा मला देखील आनंद होतो आहे। आज मी पुन्हा यांच्या बरोबरीने राजवाड्यात जाणार। मी आज पुन्हा सिंहासनावर बसून न्यायदान करणार। मला पूर्वीचे दिवस आठवणार। म्हाळसा, एक विचारू? विचार। देवांची आणि तुझी काल भेट झाली, काय म्हणाले देव? मला खूप काळजी वाटत होती, काय होईल आता? पण काय काय म्हणाले काय देव ग? झालं आमचं बोलणं। माझ्या मनात जे जे होतं ते मी त्यांच्याशी बोलले। यापुढे मला हा विषय काढायचा नाही। पण सेवकांना माझा निरोप दे की मी राजवाड्यात येते आहे। हो, देवा, देवा, राजसभेत सारे जण आपली प्रतीक्षा करत असतील।
आपण राज्यसभेच्या दिशेने प्रस्थान करायचे का देवा? होय प्रधानजी, पण त्याआधी मला एक महत्वाची गोष्ट जाणून घ्यायची आहे. ती कोणती देवा? प्रधानजी, बानूला मी सांगितले होते की राज्यसभेत यायला मी तिला मेणा पाठवीन म्हणून. प्रधानजी, त्याचे काय झाले? होय देवा, त्याबद्दल मी विचारणा करतो. परंतु देवा, म्हाळसा देवींनी बाणाईला गडावर येण्यासाठी बंदी घातली आहे. तिच्यासाठी गडाचे दरवाजे कधीच उघडले जाणार नाहीत असे म्हाळसा देवींनी सांगितले आहे. असे असताना बाणाईला राज्यसभेत कसं येता येणार? प्रधानजी, जेजुरी गडावरील राज्यसभेत यायला कोणालाही बंदी नाही. इथे कोणीही आपली व्यथा मांडण्यासाठी येऊ शकतं. प्रधानजी, जेजुरी गडावरची ही राज्यसभा माझ्या प्रिय प्रजेसाठी आहे. कोणीही कितीही बंधनं घातली तरी इथे येण्यासाठी कोणालाही बंधनं नाहीत. आणि प्रधानजी, जसे माझे दर्शन घ्यायला सर्वजण येथे आले आहेत, तसेच बानूचेही दर्शन व्हावे अशीही त्यांना ओढ असेल. होय देवा, मी मेण्यासंबंधी विचारणा करतो देवा. येतो मी. देवा, म्हाळसा देवीने तुमच्यासाठी निरोप दिलेला आहे. त्यांनी सांगितलं आहे की त्या राज्यसभेत जायला निघालेल्या आहेत. मी देखील राज्यसभेत यायला निघालो आहे, हा निरोप द्या. आज अनेक वर्षांनी मी आणि हे राजवाड्यात जाणार आहोत. हा क्षण बघायला अनेक लोक तिथे उपस्थित असणारच, पण त्याचबरोबर लोकांना बानूला देखील बघायची उत्सुकता असणार. आणि म्हणूनच यांनी बानूला गडावर येण्यासाठी मेणा पाठवण्याची आज्ञा दिली. यांनी बानूला गडावर येण्यासाठी मेणा पाठवण्याची आज्ञा जरी दिली असली तरी मला ते मान्य नाही. आणि म्हणूनच मी मेणा पाठवण्यास नकार दिला आहे. जर त्याबद्दल यांनी मला काही विचारलेच तर मी त्यांना तसं स्पष्टच सांगेल. बानू, आज तू गडावर जाणार. समधी लोक तुझ्याकडे देवाची बायको म्हणून बघणार. आज मी तुला अशी सजवल का समधी लोक तुझ्याकडेच बघत राहतील बघ. देवाच्या राज्याभिषेकाला जेव्हा तू गडावर आली होतीस तेव्हा काय ध्यान दिसत होतीस ग? तेव्हा कुणासनी वाटलं बी नसल काही एक दिवस तूच बायको म्हणून गडावर येशील ते. देव काय म्हणत होतं ग? कशाचं? गडावर कसं येणार ती? गडावर जायसाठी मेणं पाठवणार आहेत. म्हणजे मेहनत बसून गडावर जाणार तर आमची बानू. हे समजा आजानं बघायला पाहिजे बघ. वय पर बाला तर ठावच आहे का त्याची लेक आता केवढी सुखात आहे ते.
काय गोड दिसते आहेस का बानू तू? आज राजवाड्यात समजे तुझ्याकडेच बघत राहतील बघ. म्हणजे म्हाळसा, आज बऱ्याच वर्षानंतर जेजुरीच्या राजसभेत न्यायदानासाठी सिंहासनावर बसायला आपण दोघेही सज्ज आहोत. म्हाळसा, आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा आहे. तुम्ही जेजुरीत नव्हता तरीही मी जेजुरीची सम्राज्ञी म्हणून माझे दायित्व पूर्णपणे निभावले. तुम्ही जेजुरीत नसताना मी त्या सिंहासनावर बसून तुम्ही सांगितल्याप्रमाणे व्यक्तिगत भावना दूर ठेवून न्यायदान केले. आज त्या सिंहासनावर तुम्ही विराजमान होणार आहात. आज तुमच्या दर्शनासाठी खूप दूरवरून अनेक लोक राजवाड्यात आले आहेत. म्हाळसा, केवळ माझे नाही तर आपल्या दोघांचेही दर्शन घ्यायला प्रजा आली आहे. तुम्ही कितीही म्हणालात तरीही आज राजवाड्यात तुमच्याच दर्शनासाठी लोक आले आहेत आणि तेच सत्य आहे. म्हाळसा, तू अजूनही माझ्यावर रागवली आहेस? प्रजा आपली वाट बघते आहे. आपण राजवाड्यात जायला हवं. किमान राजवाड्यात प्रवेश करताना तरी आपण दोघांनी एकत्र प्रवेश करावा असं मला वाटतं. सदानंदाचा एकट एकट. 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 या मंगल प्रसंगी जेजुरीतल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज श्री खंडेरायांचे अनेक वर्षांनी राजसभेत दर्शन झाले आहे. ह्या जेजुरी गडावर, ह्या सिंहासनावर साक्षात श्री मार्तंड भैरव आणि श्री म्हाळसा देवी यांना एकत्र पाहून सगळेच आनंदी झाले आहेत. या दोघांचे दर्शन भविष्यातही असेच घडत राहो ही सदिच्छा. सदानंदाचा एकट एकट. एकट एकट. एकट एकट. एकट एकट. या मंगल प्रसंगी
श्री खंडेरायांनी तुमच्याशी बोलावे असं मी त्यांना सुचवेन. या सिंहासनावर बसून तुमच्याशी बोलताना मला जो आनंद होतो आहे तो मला शब्दात नाही सांगता येणार. माझ्या प्रजेपासून, माझ्या प्रियजनांपासून, माझ्या भक्तांपासून मी इतका काळ दूर होतो हे माझ्यासाठी सोपे नव्हते. मी इथे जेजुरीत नसलो तरी जेजुरी राजधानी आणि माझ्या समस्त प्रजेवर माझे लक्ष होते. या काळात साम्राज्याची सर्व सूत्रे म्हाळसेकडे होती आणि तिने ती समर्थपणे सांभाळून ती एक उत्कृष्ट संघटक आहे, ती एक उत्कृष्ट प्रशासक आहे हे दाखवून दिले आहे. व्यक्तिगत सुखदुःख आड येऊ न देता तिने या सिंहासनाचे दायित्व सामर्थ्यपणे सांभाळले आहे. यावेळी तुम्ही या सिंहासनाचा आदर राखत तिला सहाय्य केले यासाठीही मी तुमचे अभिनंदन करतो आहे. म्हाळसा, इतकी वर्ष या सिंहासनाचे दायित्व तू उत्कृष्टपणे सांभाळलेस, त्याबद्दल मी तुला काय देऊ? देवा, तुम्ही अशा गोष्टी का करता ज्यात तुम्हीच स्वतः अडकता? आता म्हाळसा देवी जे सांगतील ते तुम्हाला ऐकावं लागेल. तुम्ही माझी इच्छा पूर्ण कराल? तू माग, तुला काय हवं ते. तुम्ही 12 वर्ष मला आणि या जेजुरी गडाला सोडून राहिलात. आता तुम्ही पहिले 12 मास मला आणि या जेजुरी गडाला सोडून कुठेही जाऊ नये. माझी इच्छा आहे की 12 मास तुम्ही मला आणि या जेजुरी गडाला सोडून कुठेही जाऊ नये आणि तुम्ही मला वचन दिले आहे की तुम्ही माझी इच्छा पूर्ण कराल.